वैकुंठाला जायची इच्छा आहे. वैकुंठ हा सगळ्याच्या आवडीचा विषय आहे बरं का. तुम्ही म्हणसाल का असं कसं काय म्हणता तुम्ही? कारण आजपर्यंत मी निधनाच्या पत्रिकेवर कधी नरकवासी वाचलं नाही. कैलासवासी, स्वर्गवासी नाही तर वैकुंठवासी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी आणि काकडा करून मेला तरी वैकुंठवासी. एका 90त जर वैकुंठ भेटतं तर हे पावशेराचे टाळ वाजून छटाकावा आणायचे कशाला? नरकवासी कोणी लिहित नाही, पण नरकात माणसं जात नाही का? ते पत्रिका छापणार म्हणतं काय छापू? ते पहिल्यांदा स्वर्गवासी टाकतं, दुसरं परमार्थिक सोबत असतं. ते म्हणताय ते स्वर्गवासी कट कर, वैकुंठवासी कर. ते म्हणतं एका मिनिटात. ते डिलीट करतं आणि पुन्हा 2-3 बटणं दाबतं आणि वैकुंठवासी करतं. म्हणजे तुम्हाला स्वर्गात न्यायचं का वैकुंठात न्यायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे. नाही कळलं का तुम्हाला? आता वैकुंठ टाईप करणं सोपं आहे मोहिते साहेब, पण त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. त्यासाठी शरीराचे अवयव सुद्धा बाजूला करावे लागतात महाराज. ही काही सोपी गोष्ट थोडी. वैकुंठ एवढं सोपं नाही, संत पण एवढं सोपं नाही, पण ते पद्धत आहे वैकुंठवासी लिहिण्याची. माणूस मेला की बोलतात बघा. ते तुमच्या इकडं कधी बोलतात मला माहीत नाही. आमच्या इकडं त्या राखेच्या दिवशी बोलतात, सावडायच्या दिवशी. तुमच्या इकडं 10व्याच्या दिवशी असतं का ते श्रद्धांजल्या वगैरे? 10व्याला ना. आमच्या इकडं सावडायला असतं. सावडायला सगळे पाहुणे रावळे एकत्र येतात आणि 10वा घरच्या घरी असतो आणि तुमच्या इकडं 10वा मोठा असतो. मी ते सावडायला गेलं, 10व्याला गेलं की बोलत नाही का? तिथं सगळं खोटंच बोलावं लागतं. ते कसं वागलं सांगता येत नाही, कसं मेलं सांगता येत नाही, सगळं खोटंच बोलावं लागतं बघा तिथं. बरोबर आहे ना? मग तिथं बोलायचं की वेगळंच असतं. मंडळे यांना जाऊन आपल्यामधून 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी एकत्रित आलेलो आहोत. यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गावाची वाट लावण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे, पण म्हणावं लागणारे गावाच्या जडणघडणीत यांचा सिंहाचा वाटा आहे. हे कधीच कोणाला तोंडानं चांगलं बोलले नाही, पण म्हणावं लागणारे मन मिळावू स्वभाव. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? यांनी घेतलेले उसने पैसे कुणाचेच माघारी दिले नाही, पण म्हणावं लागणारे यांच्यासारखा इमानदार माणूस शिंगोरीत नव्हता. यानं सप्त्याची वर्गणी दिली नाही, याच्यासारखा इमानदार माणूस शिंगोरीत नव्हता. बरोबर आहे? असं म्हणावं लागणार आहे. आणि यांच्या जाण्यानं एक दरी पडली म्हणतात बा. मी अजून नाही पाहिली ती, नाही तर पोकळी निर्माण झाली म्हणतात. मी ती पोकळी पाहिली नाही आणि ती दरी पाहिली नाही. अरे 3ऱ्या दिवशी शपथ घेऊन मोकळे होतात आणि कशाच्या दऱ्या आणि कशाच्या पोकळ्या. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या मग आता हे बी. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, ही एवढी सोपी गोष्ट आहे का महाराज? ते बोलायच्या पद्धती आहे. आणि यांच्या पश्चात त्याची कमाई पहा. त्यांच्या पश्चात यांना 2 मुलं आणि 3 मुली असा खूप मोठा परिवार त्यांच्या मागे. आणि भगवंतांनी यांना पायाजवळ जागा द्यावी. मेवना आहे का देवाचा? खोलीत नाही, हॉलमध्ये नाही, बेडमध्ये नाही, डायरेक्ट पायाजवळच का? अरे ते लक्ष्मीला मिळत नाही. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुले. तुका म्हणे बळी जीव दिला. अरे त्याचे पाय पडण्यासाठी पाताळात जावं लागतं, जीव द्यावं. एवढी सोपी गोष्ट आहे का महाराज? ते म्हणण्याच्या पद्धती आहे. पण महाराज म्हणतात ते वैकुंठ दुर्लभ आहे. पण दुर्लभ वैकुंठ सुलभ कसं मिळेल? ऐका लक्ष देऊन. एवढंच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखये द्वापारे परिचर्यानाम कलो तद हरि कीर्तनात. कलियुगा माझे करावे कीर्तन. भजनानं देव मिळतो. कसा मिळतो? एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. 2 भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतं का? कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, आणि कधी बायको असली तर नवरा नसतो. कधी बाई भजनावून घरी गेली की नवरा म्हणतो हा आली आमची संतीन. बरोबर आहे ना? आणि कधी नवरा कीर्तनावर गेला की आला आमचं कीर्तन. बरोबर आहे? हे जुळून येणं फार अवघड आहे. रामाला ऐका, रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि बिभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही. आजही काही रावणाला राम जमत नाही. हा चला, आजही काही रावणाला रामाचं नाव जमत नाही. तुम्ही एवढा मोठा खर्च करता, हे गावातल्या 100% लोकांना बरं वाटतं असं समजू नका. काही तर म्हणतात गाव बुडवणं लावलं यायनं. 4 वर्षापूर्वीच 1 सप्ताह झाला, आता एक आणि पुन्हा 2-3 वर्षांनी एक. हे जिवंत ठेवत नाहीत लोकाला गावात. आता
बरोबर आहे ना. हे गावाच्या बाहेर आहे म्हणून बरं आहे, नाही तर असं पॉम्पलेट जातात, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्या जेव्हा आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. लक्षात ठेवा. हे महाराज पाहिल्यावर काय सगळ्याला बरं वाटतं का? त्याच्यात असे कपडे पाहिल्यावर खाली एकमेकाला करतात. हा न डाग एका कपड्याला, अरे तू हे धुवून घाल ना, तू याला राहणार नाही. तू तुरीनच हिंडायला लागला आणि म्हणायला डाग कसे काय पडायला लागले, त्याला आम्ही काय करणार आहे. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो, मग महाराजच आहे ना. महाराज लोकाला काय करायचे म्हणे, इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडे बांध माझ्या अंगाला. कपडे महाराजांना चांगले घाल नाही धार नाही. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हा भरत होता, ते हा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे, ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तो इनोवा होती. फॉर्च्युनर कधी घेतली, ड्रायव्हर म्हणे ती इकली गेल्या वर्षी, ही नवी घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही मागाय आलो का मी, बरोबर आहे ना. असं हे काही सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका ना तुम्ही, अजिबात नाही महाराज. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि या मोठ्या भावानं त्या साधूकडे खंत व्यक्त केली. म्हणे महाराज, माझा भाव कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण तुम्ही काहीतरी प्रयत्न करा आणि त्याला भजन करायला लावा. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले मी 2 नाही 4 दिवस इथं राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. महाराज 4 दिवस तिथं राहिले. महेश बुवा, हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणल्यावर तो घरीच यायला तयार नाही तर भजन करायला सांगू कसं. एक युक्ती करा म्हणे, महाराज गेले अशी चर्चा करा, मग तो घरी येईल. महाराज गेले अशी चर्चा केली, मग तो घरी आला. घरी आले की महाराजांनी त्याच्या दंडाला धरलं. तो म्हणे ओ सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. कळलं तुम्हाला, रेंज आली ना. मी राम म्हणणार नाही, राम म्हणणार नाही. याच्यात राम म्हणून गेला. मागं पावसाळी अधिवेशनात अबू आजमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय 3दा बोंबललास की. तसं हे राम म्हणणार नाही, याच्यात राम म्हणून गेलं. महाराज म्हणले माझं काम झालं, हे राम नाम तुझ्याकडे जपून ठेव, याचं मोल करू नको. काही दिवसांनी त्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. वरचा जय यमराज, वकील चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. तिथं आपली खातेवही आहे. आपण खाली काय काय केलं हे सगळं चित्रगुप्ताकडे नोंद केल्या जाते. मग आपण कटघऱ्यात उभा असू, जज खुर्चीवर असल, वकील आपल्या जवळ असल, चित्र डोळ्यासमोर आणा. मग यमराज जज वकिलाला विचारल यांनी खाली काय काय केलं सांगा. 90 घेत होता का, हो यस करा. तमाशाला जात होता का, तोच ठेवत होता, डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का, नाही याच्यातली दाबत होता, डबल फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे बरं का. म्हणजे यांनी खाली काय काय केलं सांगा. हे चित्रगुप्तानं सांगितलं याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही, याच्या जीवनात सगळं पाप आहे. फक्त नकळत याच्या तोंडातून एकदा रामनाम आलेलं आहे. एका नामाचं पुण्य याच्याकडे आहे, बाकी याच्या जीवनात पाप आहे. म्हणजे यानं फक्त राम नामाचं अकाउंट उघडलं, जसं काही लोकांना मोदीचं उघडलं जनधनचं. बाकी त्या खात्यात इनकमिंग नाही, आउट गोईंग नाही, काय नाही, फक्त मोदीच्या पैशासाठी जनधनचं खातं. तसं याने एकदा अकाउंट उघडलं म्हणे, रामनाम एकदा घेतलं, पुन्हा काय याच्या जीवनात दुसरं काही नाही. त्याला यमराजाने विचारलं, एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनात पाप आहे. तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ. त्याला वाटलं आता एकदा नकळत नाव तोंडातून आलं आणि त्याचं काय पुण्य असणार आहे. ते म्हणे ते एकदा तोंडातून नाव आलेलं पुण्य आहे ना, ते पहिल्यांदा द्या म्हणे, बाकीचं आपलं आपण पाहत बसू. आता यमराजाला कळना, एकदा याच्या तोंडातून रामनाम आलं, पण या पुण्याचं फळ मी याला देऊ काय. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. जय श्रीराम. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. कळलं माझं बोलणं तुम्हाला. म्हणजे या नामाचा महिमा काय. अरे या नामाच्या महिमेमुळं बाबा आज आपल्यात आहेत. या नामाचा महिमा काय म्हणजे सामान्याला कळणार आहे. यमराज म्हणे भाऊ आपल्या देण्यात कमी जास्त झालं तर पुन्हा अडचणीत नको. चला मग देवाचा राजा कोण आहे. गायनाचार्य महाराज. देवाचा राजा इंद्र आणि महाराष्ट्राचा राजा देवेंद्र. इंद्र देवेंद्र नरेंद्र हे जोडूनच आहेत सगळे. बरोबर आहे ना. म्हणले चला याला आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. कुणाकडं.
इंद्राकडे घेऊन गेले. म्हणे याने एकदा रामनाम घेतलं, तुम्ही आमचे राजे आहात, याला फळ काय द्यावं? इंद्रानं सांगितलं, मी नामधारी खुर्चीचा मालक आहे. अरे ही खुर्चीच मला या नावामुळं मिळाली, इंद्राला बी देवेंद्राला बी. नाही कळलं? धन्यवाद. चला लक्ष द्या माझ्याकडे. अरे या नामामुळंच मला ही खुर्ची मिळाली आणि या नामाचं मोल मी करू? माझ्याच्यानं जमणार नाही. म्हणले मग ब्रह्मदेवाकडे जाऊ म्हणले. ब्रह्मदेवाकडे निघाले. कोण? हा एकदा रामनाम घेतलेला पठ्या, इंद्र आणि यमराज. कुठे गेले? एवढंच ऐका झालं आपल्याला, आता थांबायचं. कुठे गेले? ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला म्हणले, तुम्ही जग निर्माण करणारे आहात ना? म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? ब्रह्मदेवानं सांगितलं, जग निर्माण करण्याची ताकद ज्ञान मला याच नावाच्या तपामुळं मिळालं. अहमेवा समे वागरे नान्य सदसत परम पश्चाद अहम यजे तस्य यो वशिष्यस्ते सौम्यहम. लक्षात ठेवा, चतुश्लोकी भागवतात सांगितलं ना, हे ज्ञानच मला या नामामुळं मिळालं. म्हणले मी याचं मोल करू शकत नाही. म्हणे आता काय करायचं? आता काय नाही म्हणे, पाऊस उघडस तो इथंच बसायचं. आता काय करायचं? बरोबर आहे ना? आता काय करायचं? आता हे काम करू म्हणे, जे रात्रंदिवस राम नामाचं चिंतन करतं त्या भगवान शंकराकडे जाऊ. भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. भगवान शंकराकडे निघाले. म्हणले याने एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं सांगा? भगवान शंकर म्हणले, मी रामनाम माझ्या आनंदासाठी घेतो. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कळलं माझं बोलणं? मी या नामाचं मोल करू शकत नाही. म्हणले आता काय करायचं? आता एक काम करू म्हणे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जाऊ. पण आता हे एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं. ते म्हणे अरे सकाळपासून पाहिलो म्हणे, या चौघायला मेळ लागना, नक्की याच्यात काहीतरी पावर आहे. तो म्हणे हो, सकाळपासून फिरवताय तुम्ही मला इकडून तिकडं तिकडून इकडं. शांताबाई, हा नुसते फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. काय द्यायचं तर पटकन देऊन टाका, चला मोकळं करा. बाकीचे म्हणले, बाबा या नामाचं फळ देण्याची ताकद आमच्यात नाही, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. तो म्हणे तो कोण आहे? त्याला आपल्याकडे घेऊन या. काय म्हणे? तो कोण आहे? त्याला आपल्याकडे घेऊन या. अरे म्हणले जगाचा मालक आहे तो. तो म्हणे मग असं. अरे आपल्याला तिकडे जावं लागेल. तो म्हणे मी चालू शकत नाही, सकाळपासून फिरवताय म्हणते मला, मी चालू शकत नाही. अरे म्हणले एकच ठिकाण राहिलं, आता एक असो का दोन असो, मी चालू शकत नाही. दुसरं म्हणे हाणायचं काय याला? अरे ते म्हणे नाही मोठ्याचं नाव घेतलं ना, हाणाय कसं जमन? म्हणले मग आता करायचं काय? त्याला म्हणलं अरे एकच ठिकाण राहिले, चल बाबा 11च्या आत मोकळं व्हायचंय, चल पटकन, वेळ घालू नको, लवकर चल. म्हणले मी चालू शकत नाही. म्हणले मग पालखीत बसतो का? पालखीत बसतो. मग पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली. कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडं पालखी चालली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते. समोरून आलेली पालखी पाहिली. भगवंत आश्चर्यचकितच झाले. म्हणे खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहेत, कीर्तन ऐकायला जर अध्यक्ष आहेत, तर महाराज काय लहान थोडा आहे? बरोबर आहे ना? अरे खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहे, तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. अनुमान प्रमाण यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्नी. भगवंत म्हणले आता आपण इथं बसून जमणार नाही, 4 पावलं तरी आपण पुढे गेलं पाहिजे. भगवंत उठले ना, आडवे पालखीला निघाले आणि या चौघांनी पाहिलं. म्हणे अरे याला पाहिल्यावर तर देव उठून आला ना, आपण तर याला लहान समजू लागलो. भगवंताला वाटलं याय ना खांद्यावर घेतला, मग ह्यो किती मोठा असन, मिळत नाही ना. भगवंत गेले, त्याच्या हाताला धरलं आणि आणून आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी येणं केलं? म्हणे विचाराय आता शिल्लक काय राहिलं? म्हणे हे कोण आहे, याला खांद्यावर घेऊन आले तुम्ही? म्हणे याचंच मॅटर होतं. बरोबर आहे, याचंच मॅटर होतं. म्हणले म्हणे हे कोण आहे? म्हणे यानं एकदा तुमचं नाव घेतलं, याचं फळ काय द्यावं हे आम्हाला कळना, म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. हे म्हणे चालायचा कंटाळा आला म्हणून याला पालखीत बसवलं आणि तुम्ही याच्यासाठी उठून इकडं आले आणि तुमच्या जवळ घेऊन बसले. अजून याला फळ देता तरी काय? हे आमच्या खांद्यावर बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसला, अजून काय फळ देता याला सांगा? महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. महाराज ही भगवंताच्या नामातली ताकद आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा.